नमस्कार मित्रांनो, मी पवन पाडावे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. सो आजचा ब्लॉग असणार आहे दिनचर्या डे 32 आणि आज आपल्याला डेली ब्लॉग चालू करून पूर्ण 1 महिना कंप्लीट झालाय मित्रांनो. आणि आता चालू झालाय फेब्रुवारीचा महिना. फेब्रुवारीचा महिना म्हणजेच आपल्या लग्न सराईचा महिना मित्रांनो. आणि ह्या महिन्यातच आपलं लग्न आहे. आणि आपला नाही, मी स्वतःला रिस्पेक्ट देतो मित्रांनो. आपला रिस्पेक्ट. तर आज 1 फेब्रुवारी मित्रांनो, फेब्रुवारीचा महिना चालू झाला आणि हा महिना आपल्यासाठी खूप खास आहे. हा महिना आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती घेऊन येणार आहे. हा महिना आपलं भविष्य चेंज करून टाकणार आहे. हा महिना खूप स्पेशल आहे कारण की ह्या महिन्यात माझं लग्न होतं. आणि ह्या महिन्याची सुरुवात लग्नाच्या एका छोट्या कार्यक्रमापासून होणार आहे. ते म्हणजे माझं आज केळवण आहे डोंबिवलीला, मामाकडे माझ्या. तर आता आम्ही सगळे निघतो डोंबिवलीला जायला. तर या तुम्ही पण सोबतच आणि आज एन्जॉय करा तुम्ही पण माझं केळवण. तर आता बसलोय मित्रांनो नाश्ता करायला. दिवसाची आता सुरुवात करूया आपण. आज फोडणीचा भात आणि इथे मस्त कोरा चहा वन साईड आणि मज्जानी लाईफ. तर आता वडा खातोय आणि राईस, घी, चटणी आणि हे तारक द मेहता. तर मित्रांनो झालोय आता रेडी तिथे डोंबिवलीला जायला. आणि आज कॅबने जातोय, मम्मीची जरा तब्येत डाऊन आहे त्यामुळे. सो कॅबने आता आम्ही जातोय डोंबिवलीला. कॅब बुक केली आहे. प्रीती आणि पप्पा गेलेत खाली, मी आणि मम्मी वरती आहे. ही बघा मम्मीला बो आहे. कसं वाटते, बरं वाटतंय का तुम्हाला? बरीच राहा. तर आता चाललोय खाली. कॅब बघूया, कॅबची वाट बघूया. सो कॅब येणार आहे तिथे डेपोमध्ये. चला या तुम्ही पण सोबतच. तर मित्रांनो हे बघा, हे एवढा बोचक आहे आणि हे पाठीमागे पण साईड आपली बॅग आहे. तर मित्रांनो जस्ट बसलो कॅबमध्ये आणि आता आम्ही निघालो डोंबिवलीचा रस्ता गाठायला. बराच आम्ही वेटिंग करवलं ह्याला, म्हणजे कॅबवाल्याला आपल्या. तो खूप वेळ थांबला होता, ऑलमोस्ट तो 7 मिनटं थांबला होता. पोचलो डोंबिवलीला मामाकडे आणि मामा समोरच दिसला आपल्याला. हॅलो, कशी आहात? हां मस्त. कोणतं करतं मग ते बघ. तर पोचलोय मामाच्या बिल्डिंग खालती आणि मामा आपल्याला भेटले होते रस्त्यामध्ये. चला जाऊया वरती पटापट कारण आपल्या बहिणी पण आल्यात. तर पोचलोय मित्रांनो मामाच्या बिल्डिंगमध्ये. जाता चालत वरती मामाच्या घरी. बघूया आज कोण कोण आहे तिथे. कसं वाटतं भावाच्या घरी येऊन एवढ्या वर्षांनी? तर हे बघा, हे घर आहे मामाचं. या आपण जाऊयात. तर मित्रांनो केळवणची तयारी चालू आहे इथे. माझ्यासमोरच डेकोरेशन करतात मित्रांनो आणि नंतरला मला ॲक्टिंग करायला लागणार आहे त्यांच्या सरप्राईजसाठी. तर जेवणाचा पाठ ठेवण्यासाठी हा आता चौरंगा सजवत आहेत. तर मित्रांनो एक एक डिश आणत आहेत. तर मित्रांनो इथे बघा हे सगळं सजवून ठेवलं आहे मस्त जेवण. तर मित्रांनो हे बघा, हे एवढा सारं जेवण इथे केलेलं आहे मामींनी आपल्या. आणि मामी आणि हिची मेहनत. अजून कोण आहे? सायलीने गावणे. तू धावणे, तुला एकच पदार्थ, तुला 1 स्टार फक्त. आणि तुम्ही काय काय केलं? जे म्हणशील ते मीच केलाय. 5 स्टार वाली आली. हा सुकडी तर मेन आहे भाई. सुकडीच्या समोर नाद नाही बघा. करा. धावणे घेऊया पहिलं. एक नंबर थंड झालाय. काय एवढी गारगार डाळ काय हे पाणी दिलं कडक. तुझा फ्लेवर घ्यायचा मला एक. तर मित्रांनो झाले आपलं केळवण करून आणि ते आता साफसफाई चालू आहे. सगळा पसारा आवडते. ती कुठे मोठी दिसत नाही. ही मोठी बहीण माझी, जिने आपल्यासाठी आज धावणे केलेले.
आणि हिने श्रीखंड घेऊन आलेला आहे 2 नंबर आणि 3 नंबर भांडी घासायला गेली. दाखवू का तिला भांडी घासताना? हा चला चला, होऊ दे खर्च. लाज वाटते. हे आता गाणं पण बोलून टाके. नमस्कार, जय भीम. आपण सगळे इथे जमलो आहे पवनच्या खेळवण्यासाठी. तो आता झालेला आहे आणि पुढे कार्यक्रम ह्याप्रमाणे आता जाऊन शॉपिंग करायची आहे आणि नंतर संध्याकाळी परत चिकन खायचंय. आणि पप्पा काय बोलणार? आणि आता अशाच प्रकारे त्याच्या लग्नाच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. आणि सुरुवात मी करत आहे असं बोल. एक गाणं एक बोल. गाणं बोल. निघाली राजाची पालखी, निघाली राजाची लालबागचा राजा माझा स्पीकर आहे तिथे. जीवन साथी जीवन साथी जियावर बाती. अरे मम्मीच्या डोळ्यात बसवतो. पाऊल वाजते ऐकून राजा येतो. पाऊल वाजते ऐकून राजा येतो. पाडोळचा पुत्र लेकी तुला परणाया येतो. पाडोळचा पुत्र लेकी तुला परणाया येतो. आई ग आणि तो परणाया येतो. आई काई ग आणि तो तर आता आईस्क्रीम आणले खायला आणि याच्यानंतरला अंताक्षरीचा एक राऊंड होणार आहे. तर मित्रांनो आता आपले मामा एक आपल्यासाठी सुंदर असं गाणं बोलणार आहेत. लवकर एकच फक्त एक लाईन बोला, पण बोला काहीतरी बोला लवकर. मेमरी जाते माझी वाला. अरे कडक मस्त काढलं. देने वाले मुझे इतनी जिंदगी दे दे, यही सजा है मेरी मौत ही नहाए तुझे. किसी को चैन मिले मुझको है खुशी दे दी. गम गाने के लिए मैं तो जिए जाऊंगा. मैं तो जिए जाऊंगा. तू ख्यालों में मेरी हफ्ती चली आती है. अपने पलकों पे इन जाने के उससे जिंदा हूँ मेरी तेरा मुजरिम. लटक मटक काजल चली पवन को अच्छी लगी. लटक मटक काजल चली पवन को अच्छी लगी. गोरे गोरे गालों पे काला काला चश्मा. गोरे गोरे गालों पे काला काला चश्मा. उस पे ओढ़नी ओढ़ी पवन को अच्छी लगी.
खतरनाक खतरनाक. आम्ही आले का? आता सगळे आईस्क्रीम खात आहेत. ब्रेक आता ब्रेक झालेला आहे. आईस्क्रीम ब्रेक. कृषी आता कृषीचं गाणं आहे. अरे माई कोण आहे बाहेरचा एकदम मला ते नाही कळत आहे. लवकर 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 हरलो बोलले डायरेक्ट बाहेर गेलो. छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार। एक जानवर कोई इंसान को मारे, एक जानवर की जान आज इंसानों ने ली है। चुप संसार मेरे यार। माझ्या तुळशील का, माझ्या तुळशील का, राणी तू होशील का. यही कहीं जिया हे गुरिया गुम होई गवारे, जिया बिना जीना बेकार, इका जुलम होई गवारे. सावरे ओ सावरे, झूठ बोले कडक कडक झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरिया, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. बापरे. होंगे जुदा हम, चाहे न चाहे ज़माना, हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. ओ जुल्मी दिल मेरी जान तेरे कदमों के नीचे आ गई. सात समंदर वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो. ये तो बताओगे तुम मेरे कौन हो. हम तो तेरे ओ, सदियों पुराने, कडक. हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने. में सजना सजना पे दिल आ गया, कि सजना पे दिल आ गया. बेबी प्यार प्यार मैं क्या जानू रे, दिल प्यार प्यार मैं क्या जानू रे, इथं काय चालू? कटते दिन ये रात कहती थी तुमसे जो दिल की बात, लो
बोला ना. I love you. I love you. जमीन खा गई नौजवान कैसे कैसे आधी जवानी पर रहने वाले कपट जाएगा आधी जवानी पर रहने वाले कपट जाएगा चलता सूरज धीरे धीरे चलता जाएगा चलता सूरज धीरे धीरे चलता जाएगा तर आता पत्रिका देण्याचा कार्यक्रम मित्रांनो आणि आता आपण मामा मामीला आपल्या लग्नासाठी इन्व्हिटेशन देणार आहोत. 15 दिवस आधी नाही सॉरी ही बहीण हे भाव ही बहीण आणि ही पण बहीण. हा काढली मम्मी दे त्याला आता आत्ते उभी का अरे प्रीती गावाला त्यांची बायको आहे बरोबर नाही गेला डन निघालोय मित्रांनो घरी नाही जाते आता आम्ही जातोय माझ्या मोठ्या मामाच्या घरी तिथे जाऊन पत्रिका आपण देऊया यासोबतच. तर मित्रांनो हे हळूहळू चाले चाले येत आहेत आणि आम्ही इथे बसलो आणि हा कृषी माझा वाचावन सहित बोल काय बोलतो बोल काय करतात तुम्ही. आपण आज मॅचिंग घेतलं घ्यायची पॅन्ट पण मॅचिंग आहे फक्त तुझी हाफ पॅन्ट आहे माझी फुल पॅन्ट आहे ना. तर मित्रांनो पोचलो मामाच्या इथे आणि आता म्हणजे बराच वेळ झाला खूप ट्रॅफिक वगैरे होतं आणि ते सगळं पार करून आम्ही पोहोचलो आहे. तर पोचलो आता मामाच्या घरी दरवाजाच्या बाहेरच आहोत. हो हॅलो तर पोचलो आहे मित्रांनो आणि हे बघा माझे मामा मग काय चालतं नाही लग्नाला 15 दिवस आधी यायचं. तर मित्रांनो कॅबमध्ये आता डोंबिवलीवरून पुन्हा आम्ही आता कोपरला चाललो आपल्या मामाकडे. सो तिथून आपली बॅग वगैरे घेऊन सगळा पसारा आपला घेऊन निघूया. खूप बरं वाटलं आपल्या मामांकडे येऊन म्हणजे बऱ्याच वर्षाने मी तरी 5 वर्षाने आलो इथे. तर तिथे पोहोचून तुम्हाला भेटतो मित्रांनो. तर पोहोचलोय आता आणि इथे मामीने जेवायलाच वाढलं डायरेक्ट आपल्याला चिकन आणि घावणे खातोय आणि सगळेच जेवायला बसलेत कारण की पटापट ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे. तर फायनली निघालोय आता आपल्या घरी जायला. बाय मामी 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 बाय बाय मामा बाय बाय कृषू. तर मित्रांनो पोचलोय सायन्स स्टेशनला. बघूया आता काही टॅक्सी वगैरे मिळत आहे का आपल्याला जायला. बऱ्याच वेळानंतर मित्रांनो टॅक्सी मिळाली आहे आणि आता आम्ही निघालो आहेत
आपल्या घरी पोचतोच आहे ऑलमोस्ट. ओपन झालं. तर आलो आता आपण बिल्डिंगमध्ये आणि बघा आपले मम्मी पप्पा आणि प्रीती आणि त्यांच्या पाठी विशाल आहे. चला पटापट घरी जातो आणि मग तुमच्या समोर येतो मित्रांनो. बघूया यासोबतच. तर मित्रांनो रात्री घरी येऊन झोपलो आणि नंतर काही कळलंच नाही मला, म्हणजे झोपूनच गेलो. ब्लॉग एडिट वगैरे काहीच नाही. इव्हन 2 ब्लॉग पेंडिंग आहेत. परवाचा एक पेंडिंग आहे, कालचा तर पूर्णच पेंडिंग आहे. आणि येस तो आता निघाला मी ऑफिसला जायला आणि ह्या ब्लॉगचा मी करतो शेवट. आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूच आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.